उंबरपाटा चौफुली भागातून 42 लाखांची विदेशी दारू व बियर जप्त। धुळे गुन्हे शाखेची मोठी कामगिरी। धुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे पिंपळनेर उंबरपाटा चौफुली भागातून 42 लाखहून अधिक किमतीची विदेशी दारू व बियरची तस्करी करणारा डाक पार्सल कंटेनर जप्त केला आहे। या कारवाईत राजस्थानहून पालघरकडे नेली जाणारी दारू व बियर लपवण्यासाठी मेंढीच्या लोकराच्या गाठोड्यांचा वापर करण्यात आला होता। शनिवारी 16 नोव्हेंबर रोजी पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना गोपनीय माहिती मिळाली की राजस्थानमधून पालघरकडे जाणाऱ्या डाक पार्सल कंटेनरमध्ये मोठ्या प्रमाणावर विदेशी दारू व बियर तस्करीसाठी लपवलेली आहे। त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पिंपळनेर ओटावारी मार्गावरील उंबरपाटा चौफुली येथे पाठलाग करून कंटेनर थांबवले। सुरुवातीला कंटेनर ड्रायव्हरने कंटेनरमध्ये केवळ मेंढीचे लोकर असल्याचे सांगितले, मात्र तपासणी केल्यावर कंटेनरच्या मध्यभागी गुप्त कप्पे आढळले, ज्यामध्ये विदेशी दारूच्या बाटल्या व बियरचे टीन लपवून ठेवले होते। ड्रायव्हर सोहनलाल चौथमल प्रजापती वय 57 व क्लीनर दौलतसिंह मोहनसिंह राजपूत वय 34, दोघेही राजस्थानचे रहिवासी आहेत। त्यांनी राजस्थानमधून केवळ स्थानिक विक्रीसाठी असलेल्या दारू व बियर गुजरात व महाराष्ट्रात विक्री करण्यासाठी तस्करी केल्याची कबुली दिली। स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कंटेनरसह 42,16,000 रुपये किमतीचा मध्यमाल जप्त केला आहे। या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून तस्करीचा मूळ स्रोत व मालाची गंतव्यस्थळे शोधण्याचे काम सुरू आहे। या कामगिरीसाठी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे आणि अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत पारधी, पोलीस उपनिरीक्षक अमरजित मोरे, संजय पाटील, पवन गवळी, आरिफ पठाण, पंकज खैरमोडे, सदेसिंग चव्हाण, मयूर पाटील, कमलेश सूर्यवंशी, गुणवंत पाटील, राजीव गीते अशांनी केली आहे। धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक, धुळे। एलसीबीच्या टीमने राजस्थान पासिंगचा एक कंटेनर पकडला आहे। त्याच्यामध्ये पूर्णतः त्यांनी असं एक क्लोजर करून गुपितरित्या ते माल जवळजवळ 415 बॉक्सेस ते नेत होते। आपण गुजरातच्या बॉर्डरवर हा सदरचा माल पकडलेला आहे आणि त्याच्यामध्ये एकूण 42 लाखांचा मुद्देमाल आपण आता जप्त केलेला आहे। त्याच्यामध्ये 2 आरोपी आपण अटक केलेले आहेत। एक आरोपी जो आहे तो राजस्थानचा आहे, तो आता सध्या ॲब्स्कॉन्डिंग आहे आणि त्याला लवकर अटक करण्यात येईल।